टाकणे प्रशांत क्लासेसमध्ये आपलं पुनर्ष एकदा मनपूर्वक स्वागत करतो. आजचा व्हिडिओ विद्यार्थी मित्रांनो GDCA आणि CHM परीक्षा मे 2025च्या दिलेल्या संपूर्ण विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचा व्हिडिओ आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. खूप महत्त्वाचे प्रश्न सिरीज मी यामध्ये कव्हर केलेले आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांनी अजून अद्यापही आपला GDCA मे 2025चा निकाल पाहिलेला नसेल तर GDCAच्या वेबसाईटवरती जा. त्यावरती तुमचा लॉग इन ID पासवर्ड टाकून लॉग इन करून तुमचा निकाल तुम्ही डाउनलोड करा आणि त्या निकालाची प्रिंट काढा. ज्या विद्यार्थ्यांनी निकाल पाहिलेला असेल त्यांनी आवर्जून आपल्या निकालाची प्रिंट सोबत ठेवायची आहे. ओके. त्यानंतर पुढे ज्या विद्यार्थ्यांकडे युजर नेम पासवर्ड नसेल परंतु सर आम्हाला आमचा निकाल पाहायचा आहे तर विभागाने तुम्हाला सहकार आयुक्त.महाराष्ट्र.gov.in या वेबसाईटवरती जिल्ह्यांवाईज तुम्हाला ह्या ठिकाणी निकाल उपलब्ध करून दिलेले आहे PDF मध्ये. यामध्ये तुमचं नाव दिलेलं आहे. त्यानंतर तुम्हाला प्रत्येक विषयान्वये किती मार्क पडले आणि टोटल मार्किंग आणि तुमचा क्लास या ठिकाणी दिलेला आहे. तर तुम्ही या पद्धतीत देखील निकाल पाहू शकतात. पण बेस्ट अँड बेटर दॅन निकाल तुमचा लॉग इन ID वरनं पहा. निकालाची प्रिंटआउट काढा, ती तुमच्या फायलिंगला ठेवा. खूप महत्त्वाची प्रिंटआउट असणार आहे ती तुमच्यासाठी. ती कशा पद्धतीने असेल ते आता पुढे तुम्हाला समजेलच. ओके. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आता बरेचशा विद्यार्थ्यांचे काही महत्त्वाचे प्रश्न आहेत तर ते निवडक प्रश्न मी या ठिकाणी घेतलेले आहे. पहिला प्रश्न असा आहे की सर आम्ही परीक्षा पास झालो आहे पण आता आमचं जे मूळ ओरिजिनल मार्कशीट आहे ते आम्हाला कुठे आणि कधी भेटणार? सर आम्ही परीक्षा फेल झालो आहेत पण आता आम्हाला पुढे काय प्रोसेस आहे? सर ही फेरगुण मोजणी पद्धत नक्की कोणासाठी आहे आणि यासाठी कोण अर्ज सादर करू शकतो? सर एक्झम्पशन म्हणजे काय असतं, विषयात सूट मिळवणं म्हणजे नक्की काय आहे आणि ते कोणासाठी आहे? असे महत्त्वपूर्ण प्रश्नांविषयी आपण आज चर्चा करणार आहोत. ओके. चला, यामध्ये आता आपला फर्स्ट क्वेश्चन आहे की सर आम्ही परीक्षा पास झालो पण आता आमचं मूळ ओरिजिनल मार्कशीट आम्हाला कधी व कुठे भेटणार? तर एक लक्षात घ्या, आता तुमचा GDCA मे 2025चा निकाल जाहीर झालेला आहे. तो ऑनलाईन लागलेला आहे तुमच्या प्रोफाईल ID वरती. ज्या विषयानुसार विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला मार्किंग मिळालेलं आहे ते तुम्हाला डिस्प्ले त्या ठिकाणी केलेला आहे. त्यानंतर निकालाच्या शेवटी तुम्हाला रिझल्ट म्हणून एक ऑप्शन असेल किंवा क्लास म्हणून एक ऑप्शन असेल ज्यामध्ये तुमचा फर्स्ट क्लास, सेकंड क्लास, पास क्लास विथ फर्स्ट क्लास विथ डिस्टन्स असे मार्किंग क्लासमध्ये असतील तर ते विद्यार्थी ही GDCA परीक्षा पास झाले आहेत हे पहिलं लक्षात घ्या. ओके. त्यामुळे आता विद्यार्थ्यांचा हा पहिला डाऊट क्लिअर झाला. पुढे सर आमचं मूळ ओरिजिनल मार्कशीट आता आम्हाला कधी भेटणार आहे? ते एक लक्षात घ्या, साधारणपणे तुम्हाला 2 ते 3 महिने तरी लागतील ओरिजिनल मार्कशीट मिळवण्यासाठी. आता ते कशा पद्धतीची प्रोसेस असते ती तुम्हाला मी इथे क्लिअरपणे सांगतो, कारण बरेचसे विद्यार्थी परीक्षा फेल झालेले आहेत. आता त्यांच्यासाठी फेरगुण मोजणी पद्धत त्या ठिकाणी ठेवलेली आहे ज्याला आपण रिकाउंटिंग मेथड म्हणतो आणि याची जी अर्ज करण्याची तारीख आहे ती जानेवारीपर्यंतची आहे. त्यानंतर रिकाउंटिंगचे निकाल डिस्प्ले होतात, एक लक्षात असू द्या. ओके. त्यामुळे साधारण 2 ते 3 महिने तरी तुम्हाला लागतील. आणि हे जे काही ओरिजिनल मार्कशीट आहे तुम्हाला कुठनं घ्यायचं आहे? तर ज्या जिल्ह्यांमध्ये तुम्ही परीक्षा दिलेली आहे, बरोबर, जेव्हा तुम्ही परीक्षेचा फॉर्म फिलअप करताना जे परीक्षेचे केंद्र तुम्ही निवडलेले आहेत हे जे परीक्षेचे केंद्र तुम्हाला या ठिकाणी दिसत आहेत. ओके. यापैकी तुम्ही कोणत्याही जिल्ह्याच्या केंद्रावरती म्हणजे केंद्र तुम्ही सिलेक्ट केलेलं आहे तर ह्या जिल्ह्यांच्या जिल्हा उपनिबंधक कार्यालयामध्ये तुम्हाला हे मार्कशीट त्या ठिकाणी मिळतात. आता ज्यावेळेस ते विभागाला मार्कशीट पाठवले जातील तर त्यावेळेस मी नंतर तुम्हाला एक व्हिडिओ अपलोड करेलच, त्यामुळे तुम्ही त्याचं टेन्शन घेऊ नका. पण आता महत्त्वाचा मुद्दा तुम्हाला हे कळालं की साधारण 2 ते 3 महिने तरी कालावधी त्याचा लागतो, कारण रिकाउंटिंग जानेवारीपर्यंत आहे. इथे लक्षात महत्त्वाचा मुद्दा. तर यामध्ये हे जे 16 सेंटर दिलेले आहेत तर या 16 सेंटरमध्ये तुम्ही ज्या सेंटरला परीक्षेला फॉर्म फिलअप केलेला होता, समजा एखादा विद्यार्थी साताराचा असेल तर तो सातारा DDR ऑफिसला कॉन्टॅक्ट करेल, तिथे तुम्हाला तुमचं मार्कशीट मिळेल. पण आता लगेच कुणी त्या ठिकाणी संपर्क करू नका, कारण आता ऑनलाईन निकाल लागलेले आहेत, कारण मूळ ओरिजिनल हार्ड कॉपी त्यांच्याकडे आलेलीच नसणार आहे. ज्यावेळेस विभाग ते पाठवेल हेड ऑफिस त्यावेळेस मी तुम्हाला नक्कीच सांगेल की विभागावाईज त्या ठिकाणी डिस्ट्रीब्यूट झालेले आहे, तुम्ही ती कलेक्ट त्या ठिकाणी जाऊन करून घ्या. ओके. चला, आता इथपर्यंत पहिला क्वेश्चन तुमचा क्लिअर. चला, आता सेकंड क्वेश्चन आहे की सर आम्ही परीक्षा नापास झालोय, फेल झालोय, पण आता पुढे काय करावं? फेरगुण मोजणी नक्की काय आहे? एक्झम्पशन मेथड काय आहे? याविषयी आपण चर्चा करूया. बघा, आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, फेरगुण मोजणी पद्धत कुणासाठी असते हे समजून घ्या. फेरगुण मोजणी नावातच दिलेलं आहे.
फेर गुण मोजणी. मग यासाठी सिंपल मेथड आहे की जे विद्यार्थी आता आपण जी पूर्ण चर्चा करणार आहोत, ही फेल झालेल्या विद्यार्थ्यांसाठी आहे. ओके. बघा, आता ज्या विद्यार्थ्यांचा निकालामध्ये फेल आहे, आता एक तर तुम्ही ॲब्सेंटीमुळे फेल झाला असाल, किंवा तुम्हाला काही विषयांमध्ये कमी मार्क आले असतील, किंवा तुम्ही 2 विषय अटेम्प्ट केले असेल, बाकीच्या विषयांना गेले नसाल, अशा कारणामुळे तुमचे निकाल फेलमध्ये आलेले आहेत. पण ज्या विद्यार्थ्यांनी पूर्णही 6 विषय अटेम्प्ट केले आहेत, पण एखाद्या 2 विषयामध्ये त्यांचे मार्क कमी आलेत, पण त्यांना असं वाटते की नाही सर, मी पेपर चांगला लिहिलाय, करेक्ट लिहिलाय, माझे मार्क वाढू शकतात, तर तुम्ही फेर गुण मोजणीसाठी अर्ज करा. येते लक्षात? कारण पेपर तुम्ही लिहिलेले आहेत, तुम्हाला माहिती आहे तुम्ही परीक्षेला काय लिहिले उत्तरपत्रिकेमध्ये. जर खरोखरच तुम्हाला वाटत असेल मार्किंग वाढत असणार, तर तुम्ही अर्ज करा. नाही तर अदरवाईज तुम्हाला माहिती असेल की सर माझा पेपर अवघड गेला होता, मी काय लिहिलं हे मला चांगलं माहिती आहे आणि मला मिळालेले जे मार्क आहे ते मला ॲक्सेप्टेबल आहेत, ओके, तर तुम्ही फेरगुण मोजणीसाठी अर्ज करू नका. ज्यांना वाटते की मार्क वाढू शकतात तर तेच अर्ज करा, हे लक्षात घ्या. आता एक उदाहरण म्हणून इथे तुम्हाला सांगतोय, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. ए हा कॅन्डिडेट आहे, पण त्याआधी आपण इथे एक सूचना दिलेली आहे विभाग आणि वेबसाईटवरती. बघा, तुम्हाला यामध्ये सांगितलेलं आहे की ज्या विद्यार्थ्यांना फेर गुण मोजणीसाठी अर्ज करायचा आहे, तर त्यासाठी तुम्हाला लॉग इन आय डी, तुमचा युजर नेम पासवर्ड आवश्यक आहे, जे मी सुरुवातीलाच सांगितलं तुम्हाला की ते आवश्यक लागणारच आहे. तुम्ही जरी जिल्हा वाईज PDF मध्ये तुमचा निकाल पाहिला आणि निकाल फेलमध्ये असला, तर तुम्हाला तुमचा लॉग इन आय डी पासवर्ड लागणार आहे, कारण ही प्रोसेस कंप्लीट करायला. आता त्यांनी सांगितलंय ज्या विद्यार्थ्यांना जर फेर गुण मोजणीसाठी अर्ज सादर करायचा असेल, तर 19/12/2025, बरोबर, म्हणजे 19 डिसेंबर 2025 ते 23 जानेवारी 2026 पर्यंत, म्हणजे तुम्हाला 23 जानेवारी पर्यंत फेर गुण मोजणीसाठी अर्ज करायचा आहे. कोण असणार यामध्ये? फेल झालेले विद्यार्थी. पण अशा विद्यार्थ्यांना वाटते की नाही सर माझे मार्क वाढू शकतात, तर तुम्ही अर्ज करा. येते लक्षात? आता आपण येऊया महत्त्वाच्या मुद्द्याकडे. सर आम्हाला पासिंगसाठी जो कॅटेगरी होता, पासिंगसाठी तुम्हाला 40% मार्क पाहिजे. किती? पर सब्जेक्ट तुम्हाला 40 मार्क पडले पाहिजे. येते लक्षात? मग आता आपण इथे एक उदाहरण घेऊया. बघा, ए हा कॅन्डिडेट आहे. ए ह्या कॅन्डिडेटला पेपर 1ला याला या ठिकाणी मार्क पडले 41, पेपर 2ला या 45 पडले, पेपर 3ला याला या ठिकाणी 31च मार्क पडले, पेपर 4ला 45 आहे, पेपर 5ला 48 आहे, पेपर 6ला याला या ठिकाणी 49 आहे. पण आता मगाशी सांगितलं की तुम्हाला पासिंगसाठी पर सब्जेक्ट किती पाहिजे? 40. आता कोणत्या विषयामध्ये कमी आहे रे? तर पेपर नंबर 3 31च आहे. पण सर मी सप्लिमेंट लावली होती, उत्तर करेक्ट म्हणजे लिहिले आहे, मला माहिती आहे सर पेपर मी व्यवस्थित लिहिलेला आहे, बरोबर, तर मला हे 31 मार्क पडणं शक्य नाही. मला या ठिकाणी 40-45 तरी मार्क पडणं गरजेचे आहे 50 पर्यंत, पण मला 31 कसे आले? तर असे विद्यार्थी जर असतील तर ते फेरगुण मोजणीसाठी अर्ज करा. पण जर खरोखरच एखाद्या विद्यार्थ्याला पेपर नंबर 3 खूपच अवघड गेला असेल, त्यांनी काहीच लिहिलं नसेल, आता पेपर तुम्ही लिहिले त्यामुळे तुमच्या लक्षात येईल लगेच, तर मग तुम्ही उगाच कशाला फेरगुण मोजणीसाठी अर्ज करताय हे लक्षात घ्या. ज्या विद्यार्थ्यांना प्रॉपर वाटत असेल मार्किंग वाढू शकते, तर तेच विद्यार्थी इथे फेरगुण मोजणीसाठी अर्ज करा. मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतोय. त्यामुळे फेरगुण मोजणीचा जी प्रक्रिया आहे, अर्ज कसा करायचा यावर मी सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे. पण हे कुणासाठी आहे, कोण अप्लाय करू शकतं हे आधी तुम्हाला कळणं खूप गरजेचं आहे. चला, इथपर्यंत आता हे व्यवस्थित कळालं. फेरगुण मोजणी कोणासाठी आहे? फेल झालेल्या विद्यार्थ्यांसाठी. पॉइंट क्लिअर? चलो, आता आपण जाऊया दुसऱ्या महत्वाच्या प्रश्नाकडे. आमचा पुढचा एक महत्त्वाचा प्रश्न होता तो म्हणजे एक्झम्पशनच्या बाबतीमध्ये. आता हा पण कुणासाठी आहे? फेल झालेल्या विद्यार्थ्यांसाठी आहे. पण खूप इंटरेस्टिंग आहे, लक्षात घ्या. बरेचसे विद्यार्थी हे रूल नीट समजून घेत नाही. ओके, फेल झालेल्या विद्यार्थ्यांनी आता काय करायचं? मी सुरुवातीला सांगितलं की प्रत्येक विद्यार्थ्याने आपलं निकालाची प्रिंटआउट काढून ठेवायची, पण आता ज्यांचा निकाल फेलमध्ये असेल त्यांनी आपला निकालाची प्रिंट सोबत ठेवायची. आता बघा, एक तुम्हाला इथे उदाहरण देतो, पण एक्झम्पशन काय आहे हे पहिला आधी व्यवस्थित समजून घ्या. ज्याला म्हणतो आपण विषयामध्ये सूट मिळवणं. यासाठी जो काही नियम आहे, यासाठी तुम्हाला पाहिजे 50% मार्क विषयांमध्ये. तुम्ही फेल झाला आहेत, ओके, पण एक्झम्पशन घेणार असाल पुढच्या परीक्षेसाठी, म्हणजेच 2026 साठी तुम्ही एक्झम्पशन घेणार असाल, आणि आता तुमचा निकाल 2025चा आपण या ठिकाणी पाहूया. पेपर 1ला एक कॅन्डिडेट आहे ए हा, याला पेपर 1ला
41 मार्क पडले. पेपर 2ला याला 51 मार्क पडले. पेपर 3ला याला 52 मार्क पडले. पेपर 4ला याला या ठिकाणी 48च मार्क आहे. पेपर 5ला याला 41च मार्क आहे आणि पेपर नंबर 6ला याला या ठिकाणी 30च मार्क पडले. इकडे लक्ष द्या. मग आता हा विद्यार्थी पास झाला का फेल झाला रे? हा विद्यार्थी फेल झालाय, कारण पासिंगसाठी, इकडे लक्ष द्या व्यवस्थित, पासिंगसाठी आपल्याला पाहिजे होते 40 मार्क, पण याला पेपर नंबर 6ला पाहिले तर किती मार्क पडले? 30च मार्क. पण आता हा विद्यार्थी काय करेल? निकाल तर फेल मध्ये आलेला आहे, बरोबर की नाही? निकाल फेल मध्ये आलेला आहे. पण सर मला आता 2026ला परीक्षा द्यायची आहे, मग आता तो एक्झाम्शन साठी ऍप्लिकेबल आहे का हे चेक करावं लागेल आपल्याला. मी मगाशी सांगितलं एक्झाम्शन कॅटेगरी काय आहे की 50% मार्क्स तुम्हाला पाहिजे. बघा, यापूर्वी म्हणजे 2025 किंवा त्याआधी, यापूर्वी जीडीसीए परीक्षा असेल अथवा सीएचएम परीक्षा असेल, अशा कोणत्याही विषयामध्ये तुम्हाला 50% मार्क असल्यास त्या विषयामध्ये तुम्ही सूट मागू शकतात. हा लक्षात घ्या. किंवा फेल झालेले जे विद्यार्थी असतील त्या बाबतीमध्ये. आता याचा निकाल फेलमध्ये आला, 30च मार्क पडले, पण आता याचे उरलेले विषय किती आहे रे? 1, 2, 3, 4 आणि 5. आता हा विद्यार्थी काय करेल? 5 विषयामध्ये बघेल की आपल्याला कोणत्या कोणत्या विषयामध्ये 50% आहेत. चला, पेपर 1ला आहे का रे 50%? नाही. पेपर 2ला आहे 50%? यस, म्हणजे हा एक्झाम्शनला टाकेल. पेपर 3 यस, एक्झाम्शन टाकेल. पेपर 4 नाहीये. पेपर 5 नाहीये. आता हे का? तर तुम्ही एक्झाम्शन रूल यूज करताय. एक्झाम्शन रूल मध्ये काय सांगितलंय? 50% पाहिजे. आता ज्या विषयामध्ये तुम्हाला 50 नाहीच आहे ते विषय तुम्हाला रिटर्न द्यावे लागणार आहे, ते लक्षात. मग आता यामध्ये लक्षात घ्या, पेपर 1 याला पुन्हा अपेरिंग मध्ये टाकावं लागणार, पेपर 4 अपेरिंग मध्ये, पेपर 5 अपेरिंग मध्ये, आणि फेल झालेला पेपर नंबर 6 त्याला पुन्हाच द्यावा लागणार अपेरिंग मध्ये. म्हणजे बघा, एक लक्षात घ्या, मी विद्यार्थ्यांना नेहमी सांगतो की तुम्ही पासिंग कॅटेगरी या 50चा टार्गेट ठेवा, जेणेकरून तुम्ही 40 क्रॉस करता. इथपर्यंत लक्षात आलं? तर एक्झाम्शन कुणासाठी आहे? ज्या विषयांमध्ये तुम्हाला 50% मार्क्स आहे पण तुमचा निकाल फेल आहे, तुम्हाला एखाद्या विषयामध्ये कमी मार्क आलेले असतील, त्या मार्कांमुळे तुमचा निकाल फेल आलेला आहे. पण उर्वरित विषय तुम्ही पाहिजे की उर्वरित विषयामध्ये तुम्हाला 50च्या पुढे मार्किंग आहे का. ओके, चला आणखीन एक आपण उदाहरण घेऊया, म्हणजे तुमचा आणखीन मुद्दा या ठिकाणी क्लिअर होऊन जाईल. चला, बी हा विद्यार्थी आहे. बी या विद्यार्थ्याने 2025ला परीक्षा दिली, पण त्याचा निकाल काही कारणास्तव फेल आलेला आहे. ओके, यापूर्वी विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली असेल पण निकाल फेल आलेला आहे. 50% गुण त्याला आता एक्झाम्शन मध्ये बसताय का? तर त्यासाठी आपण एक नमुना उदाहरण घेऊया. बघा, पेपर नंबर 1 52, पेपर नंबर 2 51, पेपर नंबर 3 41, पेपर नंबर 4 29, पेपर नंबर 5 48, पेपर नंबर 6 49. सिंपल मेथड आहे की ज्या विषयामध्ये तुम्हाला 50% आहे ते तुम्ही एक्झाम्शन मध्ये टाका, ज्या विषयात 50% नाही ते विषय तुम्हाला रिटर्न द्यावे लागतील. फेल झालेले विद्यार्थी, ते लक्षात, फेल झालेले विद्यार्थ्यांसाठी. बघा, आता याला 2026 साठी अर्ज करायचा आहे, तर 2026 साठी अर्ज करत असताना पेपर नंबर 1 हा एक्झाम्शन मध्ये टाकेल, कारण याला या ठिकाणी 50%च्या पुढे मार्क आहे. पेपर नंबर 2 50च्या पुढे मार्क आहे, हा विषय एक्झाम्शन मध्ये टाकेल. आणि पेपर नंबर 3 एक्झाम्शन मध्ये बसणार नाही, पेपर नंबर 4 एक्झाम्शन मध्ये बसणार नाही, पेपर नंबर 5 एक्झाम्शन मध्ये बसणार नाही, पेपर नंबर 6 एक्झाम्शन मध्ये बसणार नाही. म्हणजे याला पुन्हा 1 2 3 4 म्हणजे पेपर 3 4 5 6 पुन्हा त्याला 2026ला द्यावे लागणार. आणि पेपर 1 आणि पेपर 2 एक्झाम्शन घेतल्यामुळे त्याला पुन्हा परीक्षेला हे विषय द्यायची गरज नाही, पेपर 1 आणि 2. इथपर्यंत क्लिअर? चलो, आता आमचे काही असे हुशार विद्यार्थी असतात की सर आम्ही जीडीसीए परीक्षा फेल झालो आहेत, पण आता आम्हाला एक्झाम्शन बसेल का? मी मगाशीच सांगितलं की तुम्हाला 50% मार्क्स असतील तर तुम्ही एक्झाम्शनसाठी अप्लाय करा. पण आमच्या काही विद्यार्थ्यांना या ठिकाणी 41 मार्क पडलेत, 42 मार्क पडले, 45 मार्क पडले, 48 मार्क पडले, आणि एखाद्या विषयामध्ये खूपच कमी मार्क आले, 20च मार्क आले, 21च मार्क आले, आणि या विद्यार्थ्याचा निकाल आला
फेलमध्ये, कारण पासिंगसाठी तुम्हाला पर सब्जेक्ट किती पाहिजे राजा हो, 40 मार्क पाहिजे. तुमचा निकाल आला फेलमध्ये. आता इकडे लक्ष द्या, 2025चा निकाल फेलमध्ये आलाय. आता आपण 50% रूल यूज करणार असाल तर तुम्ही पाहायचं आहे, हे 2 विषय तर तुमचे गेलेच आहे फेलमध्ये. आता उरले किती विषय तुमचे, 1 2 3 4. आता ह्या 4 विषयांमध्ये पहा, 50च्या पुढे मार्क आहेत का? पेपर 1 आहे का रे 50च्या पुढे? नाहीये. पेपर 2 नाहीये. पेपर 3 नाहीये. पेपर 4 नाहीये. हे तर 2 तुम्हाला रिटर्न देणंच आहे. पण जर समजा या ठिकाणी एखाद्या विषयामध्ये तुम्हाला 50च्या पुढे मार्क असता तर तुम्ही ते एक्झाम्शन घेतलं असतं, पण आता एकही विषयात एक्झाम्शन बसत नाही, म्हणजे तुम्हाला पुन्हा फ्रेश विषय द्यावे लागणार. एक लक्षात घ्या. म्हणून विद्यार्थ्यांना मी नेहमी सांगतो की तुम्ही तुमच्या डोक्यात टार्गेट ठेवा 50%, की मला पर सब्जेक्टला परीक्षेला 50च्या पुढे मार्क पडलेच पाहिजेत, तर तुम्ही परीक्षा 40 क्रॉस करतात पर सब्जेक्ट. पण आमचे विद्यार्थी हुशार असतात, रिकाम्या जागा जोडायला व 1-2 शॉर्ट क्वेश्चन करतात आणि बस सर आम्ही पेपर लिहिलाय. तर असं काही करू नका, व्यवस्थित सराव करा. नवीन घटकांवर अभ्यास सिरीज आहे 2026ची. बॅच तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो जॉईन करायची असेल तर लवकरात लवकर बॅच जॉईन करा. ओके, तर आपली जी काही नवीन बॅच सिरीज आहे ती आम्ही स्टार्ट करतोय 10 जानेवारी 2026 पासून. यामध्ये तुम्हाला पूर्ण नवीन अभ्यासक्रम आधारित महत्त्वपूर्ण लेक्चर सिरीज नोट्स अवेलेबल असणार आहे आणि पूर्ण परीक्षा ओरिएंटेल आहे, त्यामुळे एक्स्ट्रा तुम्हाला काही वाचण्याची गरज पडणार नाही, एवढं तुम्हाला खात्रीने सांगतोय मी. ज्या पद्धतीने तुम्हाला स्टडी टाइम टेबल, IMP क्वेश्चन सिरीज, क्वेश्चन विथ जे देईल तेवढंच व्यवस्थित अभ्यासा. ओके, ज्या ज्या विद्यार्थ्यांना बॅच सिरीज जॉईन करायची असेल तर स्क्रीनवरती माझा नंबर दिलेला आहे, त्यावरती कॉन्टॅक्ट करा. सगळ्यात महत्त्वाचं या ठिकाणी तुमचं फुल नेम तुम्ही पहिलं त्या ठिकाणी टाईप करायचं आहे, त्यानंतर तुमचा जिल्हा टाईप करायचा आहे, तुमचं एज्युकेशन, त्यानंतर तुमचा ब्रॅकेटमध्ये GDCA 2026 असं टाईप करा आणि मला व्हॉट्सअपला सेंड करा. ज्या ज्या विद्यार्थ्यांना बॅच जॉईन करायची असेल लवकरात लवकर बॅच जॉईन करा, कारण वेळ खूप कमी आहे, अभ्यास सिलेबस खूप मोठा आहे, नवीन अपडेटेड घटक आहे, त्यामुळे व्यवस्थित अभ्यास करणं आपल्याला गरजेचं आहे, सराव होणं गरजेचं आहे. यामध्ये तुम्हाला महत्त्वपूर्ण होम असाइनमेंट सिरीज असणार आहे, सराव प्रश्नपत्रिका सिरीज त्यामध्ये मी कव्हर करून घेणार आहे, एक लक्षात घ्या. ओके, त्यामुळे व्यवस्थितरित्या या ठिकाणी अभ्यासाला सुरू करा, वेळ वाया घालवू नका, लवकरात लवकर संपर्क करा आणि बॅच नक्की जॉईन करा. ओके, आजचा व्हिडिओ जर तुम्हाला मनापासून आवडला असेल विद्यार्थी मित्रांनो तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून आपले नवनवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओ हे तुमच्यापर्यंत पोहोचतील. सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.